भरपूर प्रोटीनयुक्त ब्रोकोलीची मसालेदार भाजी आपण आज बघणार आहे. एकदम आरोग्यदायी आहे आपल्या शरीराला ब्रोकोलीची भाजी आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला ब्रोकोली बघायला मिळते. तर चला आपण आज ब्रोकोलीची मसालेदार भाजी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा अशी ब्रोकोली घेतली मस्त हिरवीगार. थोडेसे वाटाणे घेतलेले आहे ताजे ताजे छान. 2 बटाटे घेतलेले आहे. तुम्ही फक्त ब्रोकोलीसुद्धा वापरू शकता, पण मग अजून टेस्ट वाढण्यासाठी मी बटाटा आणि थोडेसे वाटाणे वापरलेले आहे. आता बघा ब्रोकोली चं जे म्हणजे थोडंसं जाड देठ असतं ते कट करायचं, बाकीचं आपल्याला काही कट करायचं नाही. आता हे बघा हे पण फेकायचं नाही. आता याचे साल आहे ना असं काढून घ्यायचे, म्हणजे ते दाताखाली येत नाही. असे चाकूच्या साहाय्याने किंवा जसे आपण अशी साल बघा ॲटोमॅटिक त्याची असे नाही जर निघाले तर मग तुम्ही चाकूच्या साहाय्याने असे थोडे थोडे कट करून घ्या. आणि बघू शकता एकदम इतकी भारी ही भाजी लागते आणि भरपूर प्रोटीनयुक्त आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कशी साल काढून घेत आहे. ही साल मात्र तुम्ही नक्की काढा, कारण मग ती दाताखाली येत नाही. मी तुम्हाला एकदम छोटे छोटे टिप्ससुद्धा देत आहे की कशी ब्रोकोलीची भाजी करायची, कशी बनवायची. आता आपण जर डायरेक्ट ब्रोकोली टाकली भाजीमध्ये तर याची जी साल आहे ती दाताखाली येते आणि चावली जात नाही. म्हणून मग बाहेरचं जे आहे ते साल काढून घ्यायची आणि बघू शकता आरामशीर साल निघते आहे. फक्त जे जाड असलं देठ ते तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढून घेऊ शकता. आता मी थोडं सगळं ब्रोकोलीचं बघा जे देठ आहे त्याचे साल सगळे मी काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि या प्रकारेच तुम्हाला पूर्ण साल काढून घ्यायची आणि मस्त अशी ताजी ताजी ब्रोकोली आणून भाजी लगेच बनवायची, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडीशी भाजीची चव बदलते आणि लगेच ती पिवळी पडायला सुरुवात होते. म्हणून अशी हिरवीगार ब्रोकोलीची भाजी तुम्ही नक्की एकदा मसालेदार बनवून बघा. एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली ही भाजी बनणार आहे. तुम्ही नक्की जर कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. आता बघा सगळी साल मी काढून घेतली आणि आपल्याला खूप अशी बारीक कट करायची नाही ब्रोकोली. आता जे देठ आहे फक्त ते थोडे थोडे आपल्याला कट करून घ्यायचे. आता साल काढल्यानंतर बघा पटपट कट होत आहे आणि पूर्ण ब्रोकोली आता आपण त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि ब्रोकोली आपली तयार झालेली आहे. खूप अशी बारीक करायची नाही. बघू शकता कशी साल निघालेली आहे ब्रोकोलीची. असंच तुम्हाला करायचं आहे. आता जे 2 बटाटे घेतले होते ते साल काढून मी पाण्यामध्ये ठेवले आणि वाटाणे सोलून घेतलेले आहे. बघा आता पाण्यामध्ये आपल्याला ब्रोकोली टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ पण टाकायचं पाण्यामध्ये आणि छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही ब्रोकोली धुवून घ्यायची. त्यानंतर आता बघा एक खास टिप्स, आपल्याला डायरेक्ट भाजीमध्ये ब्रोकोली टाकायची नाही. आता एका कढईमध्ये मी 1 ते 2 पडी तेल टाकलं. त्यानंतर आपण जे 2 बटाटे कट करून घेतलेले आहे आणि ते आता टाकून घ्यायचे आहे. बटाटे थोडेसे फ्राय झाले त्यानंतर आपल्याला ब्रोकोली टाकून घ्यायची आहे. म्हणजे खूप सुंदर अशी टेस्ट येते एक भाजीला. आणि डायरेक्ट जर आपण भाजीमध्ये मसाल्यात टाकली तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. एकदम हॉटेल स्टाईल ही आपली मसालेदार ब्रोकोलीची भाजी तयार होणार आहे. तुम्ही नक्की रेसिपी स्किप करू नका, संपूर्ण बघा. आता इथं बघा मी काही खडे मसाले घेतलेले आहे. दाह्या, धने, जिरं, काही 2 मिरे, 2 लवंग, थोडंसं चक्रीफूल आणि 1 शेषफूल, 2-3 खोबऱ्याचे तुकडे, असं दाह्या पण घेतलेले आहे मी. छान म्हणजे भाजीला थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्ट पण छान येते. मसाला तेलामध्ये परतल्यानंतर 1 पडी तेल टाकलं होतं. मसाला टाकला आणि गॅस बारीक ठेवायचा, मसाला जळू द्यायचा नाही. त्यानंतर लगेच मी मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे कट करून घेतले होते उभे, ते टाकून घेतले. ते परतल्यानंतर आता टोमॅटो टाकून घेतला. 2 ते 3 टोमॅटो कट करून घेतले होते, ते पण टाकून घेतले. आणि त्यानंतर आता बघा मसाला होतो तोपर्यंत आपण इकडं ब्रोकोली आपली बघूया परतली का. आता छान अशी परतवून घेतली. त्यानंतर वाटाणे आपल्याला ब्रोकोली छान परतल्यानंतर, बटाटे आणि ब्रोकोली परतल्यानंतर मग वाटाणे टाकायचे आहे, कारण मग वाटाणे आपले ताजे ताजे आहे ना, मग आपल्याला नंतर टाकायचे म्हणजे छान असा हिरवागार कलर असा राहतो. आणि आता बघा आपला मसाला भाजून झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली, मसाला पूर्ण गार होऊ द्यायचा
घ्यायचा. आता थोडेसे अद्रक, 1 इंच आलं आणि लसूण पाकळ्या टाकल्या 9 ते 10 आणि आता मिक्सरला आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकता तुम्ही किती सुंदर मसाला आपला तयार झालेला आहे. आता एक पातेलं ठेवलं मी, त्यामध्ये मी 3 ते 4 पडी तेल टाकलं. आता मसालेदार भाजी म्हटल्यावर थोडंसं 1 पडी मी तेल एक्स्ट्रा टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं, 2 तेजपान टाकले म्हणजेच तमालपत्र. लगेच मसाला टाकून घेतला. मसाला छान असा परतवून घ्यायचा. खरोखर इतकी ही भाजी इतकी प्रोटीनयुक्त आहे, शरीराला इतकी आरोग्यदायी आहे. शुगरसुद्धा हिच्याने नियंत्रित राहते. खूप छान आहे. आपल्या जी सफेद कलरची फ्लावर असते त्यापेक्षा ही खाण्याचे फायदे भरपूर आहे. आता बघा मी मसाला परतल्यानंतर 2 ते 3 चम्मच मी मिरची पावडर टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. हळद पावडर टाकली अर्धा चम्मच आणि बघू शकता तुम्ही आता मस्त छान परतवून घ्यायचं. छान असं झाकण ठेवून आता मसाला होऊ द्यायचा. बघा तुम्ही कशी तरी झाकण ठेवल्यानंतर बारीक गॅसवर 5 मिनिटांनी किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी मी टाकलेली आहे. एकदम हॉटेलची टेस्ट येते मग भाजीला. आणि बघा आता मसाला आपला मस्त असं तेल सोडलेलं आहे, मसाल्याने तेल सुटलेलं आहे. जर मसाला करपायला लागला तर तुम्ही गरम पाणी थोडंसं अर्धा कप वगैरे घाला, म्हणजे तुमचा मसाला करपणार नाही आणि मग परत झाकण ठेवून तुम्ही मसाला होऊ द्या. आता जी आपली ब्रोकोली आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली होती ती आता आपल्याला आधी मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. ब्रोकोली, बटाटा आणि वाटाणे थोडंसं असं मस्त मसाल्यामध्ये तिला फ्राय होऊ द्यायची, म्हणजे अजूनच टेस्ट वाढते. आता बघू शकता तुम्ही छान तेलामध्ये मी 5 मिनटं बारीक गॅसवर होऊ दिली. त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण मसाले भाजीला गरम पाण्याने तरी पण येते आणि टेस्ट पण भाजीला वाढते. कुठल्याही भाजीला शक्यतो गरम पाणी वापरायचं. आता बघा पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मी मीठ घालत आहे आणि चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची. इतकी सुंदर ही भाजी लागते. खूप सुंदर अप्रतिम चवीची ही भाजी आहे. खरोखर तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अगदी हॉटेलची चव मिळेल आणि इतकं म्हणजे आरोग्याला इतकी चांगली आहे ही हिरवी ब्रोकोली. खूप छान आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण टिप्स दिलेले आहे. ब्रोकोली कशी म्हणजे साफ करायची, कसं करायचं, तिची साल कशी काढायची आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर वाटाणे किंवा बटाटे नाही टाकायचे तर नाही टाकले तरी चालतील, पण तुम्ही नक्की याच प्रकारे बनवून बघा. खूप सुंदर अशी ही भाजी लागते आणि थोडीशी आता बारीक गॅसवर हिला शिजू द्यायची. मोठ्या गॅसवर खूप अशी शिजू द्यायची नाही, नाहीतर तरी पडून जाते. आता बघा आपली ब्रोकोलीची भाजी बारीक गॅसवर छान अशी शिजलेली आहे आणि आता ब्रोकोलीची भाजी बघू शकता तुम्ही किती सुंदर मसालेदार ब्रोकोलीची भाजी आपली प्रोटीनयुक्त तयार झालेली आहे. तुम्हाला बघता क्षणी बघा तुम्ही नक्की बनवाल आणि बनवून मला कमेंटमध्ये सांगा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर आले असतील त्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ.